आणि मतदानाआधीच मुंबईतल्या 2 वॉर्डमधून युती आउट झाली आहे। वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाहीत। मुंबईत 2 ठिकाणी महायुतीचे उमेदवार दिसणार नाहीयेत। वॉर्ड 211 आणि 212 मध्ये महायुतीचा उमेदवारच नाहीये। शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली गेली नाहीये। एबी फॉर्म दिल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही। वॉर्ड क्रमांक 211 मध्ये कागदपत्रांची पूर्तता नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये उशिराने अर्ज दाखल केल्याने उमेदवार रिंगणातून बाहेर पडलेला आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पुन्हा एकदा उमेदवारी न मिळाल्याने नाराजांचा उद्रेक पाहायला मिळाला। नाराजांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांना नाराजांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं। नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड यांच्या फोटोला काळं फासलं, तसंच फोटोही फाडले। त्यानंतर काही इच्छुक उमेदवारांनी तर रॉकेल ओतून कराड आणि सावेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। तर मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड ज्यावेळी नाराजांची समजूत काढण्यासाठी पोहोचले, त्यावेळी त्यांना गाडीतून बाहेरही पडू न देता नाराजांनी आपला आक्रोश त्यांच्या समोर मांडला। प्रचंड रोषाला या दोन्ही नेत्यांना सामोरं जावं लागलं। कालपासून अतुल सावे आणि भागवत कराड नाराजांची समजूत काढायचा प्रयत्न करतायत, पण हे सगळे नाराज इच्छुक उमेदवार काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। केवळ संताप, रोष आणि त्रागा या सगळ्या उमेदवारांकडून व्यक्त केला जातोय। भागवत कराड यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं, फोटो फाडण्यात आले, तर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा या दोन नेत्यांसमोर या सगळ्या नाराजांनी केला। या सगळ्या नाराजांचा उद्रेक कसा शांत करायचा, ही बंडाळी कशी थंड करायची, हे मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे। याच पक्षश्रेष्ठींवरती या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी गंभीर आरोप देखील केलेले आहेत। मी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिलांमध्ये अर्ज दाखल केलेला होता इच्छुक उमेदवार म्हणून। त्या ठिकाणी कोर कमिटीमध्ये सर्वानुमते माझं 99% फायनल पण झालेलं होतं, परंतु शेवटचे काही तास नगरसेवक असलेले संजय चौधरी यांच्या बायकोला ते उमेदवारी देण्यात आलेली आहे। उपोषणावर तुम्ही ठाम आहात? उपोषणावर ठाम आहे मी। मागणी काही नाही, जी उमेदवारी दिलेली आहे माझ्या जागेवरती रद्द करावी यांनी। तुम्ही अर्ज भरलाय? मी अर्ज भरलेला आहे। अपक्ष की भाजपकडून? दोन्ही भरलेले, भाजपकडून पण भरले, अपक्ष पण भरले। मी प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण महिलांमधून मागणी केलेली होती। तर माझी आताची भूमिका काय? आताची भूमिका आहे ते जे उमेदवारी जाहीर केलेली ती रद्द करण्यात आली आणि त्या जागेवर माझी एकनिष्ठ पदाधिकारी असेल तिला देण्यात यावी। मी प्रभाग क्रमांक 3 मधून प्राप्ती संदीप चव्हाण सर्वसाधारण महिला म्हणून फॉर्म भरलेला होता आणि माझ्या जागेवर दुसरं कुणीही तिथं नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती, पण माझ्या जागेवर त्यांनी एका कार्यकर्त्याच्या बायकोला उमेदवारी दिली। आणि माझी एवढीच मागणी आहे की ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्यांची उमेदवारी कॅन्सल करण्यात यावी। ठीक आहे, उपोषण कधी मागे घेणार? जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची मागणी आमच्या जागेवर आमच्या सोबत अन्याय झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा। पायी फिरून सदस्य केले आणि त्याचं काय प्रत्येक जण काम करतो, याचा अर्थ प्रत्येक जण उमेदवारी देऊ शकतो का? तुम्ही कमिटीत असाल तर काय कराल? असं नाही ताई करताय। नाही असं का नाही? हे बघा, तिकडे थेटे साहेब होते म्हणून तिकडे हे मान्य केलं नाही, इकडे संजय जोशी होते म्हणून मान्य केलं नाही, मग मीच का गरीब महिला सापडले यांना? मी ब्राह्मणाची म्हणून त्याला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं। आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी वर्तुले, तिला आपण तिकीट दिलेलं आहे, असं नसतं सर। तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं। कुणाचंच काम कमी नसतं, टीमला निर्णय करताना एकाचं नाव काय रात्रीतून निर्णय बदलतात काय? हे मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचं होतं ना। आपण डायरेक्ट तिकीट कापले कशामुळे? तर आमचं तिकीट थेट का कापलं, आम्हाला विश्वासात का घेतलं गेलं नाही? जर आदल्या दिवसापर्यंत तिकीट कन्फर्म आहे असं सांगितलं जात होतं, तर अचानक तिकीट का कापलं, हा एकच सवाल, उद्विग्न सवाल हे सगळे इच्छुक विचारतात।
भाजपा कार्यालयात गेल्या 2 दिवसांपासून उमेदवारी न मिळालेले अनेक नाराज येऊन राडा करतायत आणि त्यामुळे हे भाजपाचं मध्यवर्ती प्रचार कार्यालय आहे आणि या ठिकाणी RCP पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. ACP दर्जाचे अधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. PI, PSI आणि महिला कर्मचारी आणि समोर आपण पाहिलं तर तिकडे देखील आपल्याला RCP पथक जिथून कार्यालयामध्ये प्रवेश आहे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर 2 पोलिसांच्या गाड्या अनुचित प्रकार घडल्यानंतर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर 2 पोलिसांच्या गाड्या देखील आपल्याला या ठिकाणी तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहूया की हे कार्यालयाचं प्रवेशद्वार आहे. इथून जो कोणी आतमध्ये येईल त्याला काम काय आहे, कशासाठी आलेला आहात अशा प्रकारची विचारणा पोलिसांकडनं करण्यात येत आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर इथे देखील म्हणजे 2 स्तरावरचा पोलिसांचा बंदोबस्त भाजपाच्या कार्यालयाच्या समोर लावण्यात आलेला आहे आणि इथे देखील पोलीस कर्मचारी RCP पथक तैनात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2 दिवस सतत नाराजांची फौज भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये येऊन मोठ्या प्रमाणावरती राडा करते आहे, धिंगाणा करते आणि त्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तगडा पोलिसांचा बंदोबस्त भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर लावलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन संतोष शिरसाटसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काय घडलं पाहूया. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.